नमस्कार. 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 नमस्ते. नमस्कार. नमस्कार. मी मंगेश नारायण दळवी. मी कोपरी नगर परिषदेमध्ये नगरसेवक म्हणून काम करतो. माझं नाव रमाकांत हरिश्चंद्र मामुनकर. मी गणेश लक्ष्मण महाडी. मी रामदास शिवराम घारे. मी संतोष पोखरकर. माझं नाव जसविंदर सिंग दर्शन सिंग डिंगी. मी व्हीडी जाधव, पण माझं टोपण नाव आहे अप्पा जाधव. रवींद्र जैन. माझं नाव सुनील आत्माराम देशमुख. माझं नाव राजेश काका घोसालकर. मी रमेश सोलंकी. माझं नाव संजय परशुराम चव्हाण. मी कुंदा बाळू येरुंकर. मी दत्ताजी मसूरकर. खोपोली नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष म्हणून मी 3 टर्मला काम केलं आणि नगरसेवक म्हणून जवळजवळ 4 ते 5 टर्मला काम केलं. माझे नातेवाईक नाना मारुती साळुंके, माझ्या मावशीचा मुलगा आणि माझा मावस भाऊ. आज आमचे मित्र नाना सोळंकी हे 10 एप्रिल रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. आणि एक थोडा सुखाचा पण दिवस आहे आणि एक दुःखाचा पण दिवस आहे, कारण रिटायर होऊन ते आम्हाला सोडून जाणार आहे तिथून, त्यामुळे तो दुःखाचा दिवस आहे. आणि आज ते निवृत्त झाल्यानंतर गावी जाणार आहेत, याचं दुःख आहे आणि आनंदही आहे. नाना साळुंके, किसन माने, संपत चव्हाण, आमचे हे 4-5 जणांचा ग्रुप एक जीवासारखा होता, अगदी बहीण भावासारखा. काही प्रसंग असेल, काही संकट असतील, सणसूद असेल तर आम्ही एकत्र साजरा केला, एकाशी शेअर केलं एकमेकाशी. नाना म्हणजे माझा खास माणूस, खास फ्रेंड. म्हणजे फार वर्षापासून, फार म्हणजे आता मला सांगता येत नाही किती वर्ष, तर साधारणतः 30-35 वर्षापासून खास दोस्ती त्याच्याने माझी, नानाची. एकदम दोस्ती. अगदी आमच्या जवळचं जसं का घरोबाच होता आमचा, असा सगळी फॅमिली आम्ही एकत्र होतो. कारण 35 वर्षाचा आमचा दोघांचा प्रवास सोबतचा आहे. त्यांच्या वडिलांनी आम्हाला इथं आणलं आणि आम्ही एकमेकाशी व्यवस्थितपणे एकत्र राहिलो. मेरा जो मूल गांव है वो मध्य प्रदेश इंदौर, लेकिन यहाँ महाराष्ट्र में आके जॉब करना और सबके बीच में रहना, पर ऐसा कभी एहसास नहीं हुआ कि मैं अलग लोगों के बीच में रह रहा हूँ. और यहाँ सभी का बहुत एक दूसरे के साथ प्रेम संबंध था, एक परिवार के जैसे सभी लोग रहते थे. आमचे तात्या चव्हाण, किसन माने आणि नाना हे आमचा ग्रुप होता. जेव्हा वासरंगला आम्ही राहायचो, कुठलाही प्रोग्राम असायचा काय असला की आम्ही पहिले मंगेश दळवी साहेबांना सांगायचो, आणि मंगेश दळवी साहेबांचे आम्हाला वारंवार मोराज आणि मस्को परिवाराला खूप मोठं योगदान आहे. तर आम्ही पहिल्यापासून 4 जण मित्र. मी, माझ्या जोडीला संतोष पोखरकर, सुभाष शिंदे आणि नाना साळुंके. एकोएकोने आमची त्या अनुषंगाने ओळख चांगली झाली. आम्ही कधी एकमेकाचे मित्र बनलो कळलं देखील नाही आम्हाला. आणि नानांशी ज्यावेळेस आमची मैत्री झाली त्यावेळेस नानांचा स्वभाव, नानांचं संपूर्ण आयुष्यात एवढं छान आणि सुंदर प्रकारे होतं. एक विश्वासू सहकारी साथीदार म्हणून आम्ही, नाना आमच्या खांद्याला खांदा लावून उभे असायचे. एक चांगली व्यक्ती म्हणून किंवा एक आपला घरातला माणूस म्हणून आम्ही त्यांच्याशी चांगले संबंध होते. आमचा एक ग्रुपच होता तो, तर आम्हाला असं फरक वाटतच नाही आहे, घरातल्यासारखाच वाटतो तो. मी 2001 साली खोपोली सोडली, तरीसुद्धा मला अजूनही नानाकडे हक्काने यावंसं वाटतं, त्यांच्या घरी राहावंसं वाटतं. हेच म्हणजे असंच प्रेम त्यांना राहावं असं मला वाटतंय. म्हणजे आता सांगण्यासारखं भरपूर आहे, म्हणजे ते न संपणारं इतपत आहे. आम्ही आता कसं आहे, ज्यावेळेला स्टार्टिंगला आलो त्यावेळे वासरंग गावामध्ये राहत होतो. नाना साळुंके मस्को कॉलनीमध्ये राहत होते. माने म्हणा, माझे भाऊ संपत परशुराम चव्हाण, राजा घोसाळकर, आम्ही एकत्र बसणं उठणं खाणं व्यवस्थितपणे असायचं. कुठे दुःखासुखात किंवा मुंबई जाणं हे करायचं म्हटलं तरी एकमेकाचा विचार घेऊनच जात होतो. तावडे, नारणकर साहेब, बांगर साहेब, सिद्धार्थ जाधव, भोसले, SK पाटील, तर हे आमची एक कमिटी, त्यामध्ये आमच्यापेक्षा मोठी कमिटी होती ती. नाना साळुंके यांच्यासोबत अगदी त्यांचे जिवलकमध्ये संतोष पोखरकर, शिंदे, तसेच सुनील देशमुख, रमेश सोळंकी, रमाकांत भामुणकर, नितीन मोरे, मंगेश दळवी, राजेश घोसाळकर, पप्पू सरदार, असा मोठा ग्रुप होता आमचा. अतिशय चांगल्या प्रकारच्या वातावरणात आमचं आयुष्य गेलं.
आता ॲक्च्युली आम्ही जेव्हा युनियनमध्ये पडलो तेव्हा आमच्याबरोबर नाना साळुंखे, संतोष पोकरकर, राजेश घोसाळकर, सुनील जगताप, मंगेश दळवी अशी आमची जी जवळची मंडळी होतीच. मैं और नाना एक साथ ही जॉब में लगे थे. मैं भी मेंटेनेंस में मशीन शॉप में लगा था और नाना एज ए ड्राइवर करके ऑटोमोबाइल में लगे थे. हम लोगों ने कई साल एक साथ निकाले हैं. परमानेंट भी हम दोनों एक साथ ही हुए थे और हमारा टोकन नंबर भी दोनों का आगे पीछे ही था. मेडिकल जब भी हमारा लोनावाला में हुआ था हम दोनों साथ में गए थे. वहाँ पर कैवल्य धाम में हमारा मेडिकल हुआ था. मतलब तब से हम लोगों का एक साथ में रिलेशन बना रहा और पूरे टाइम हम कभी भी ऐसा एहसास नहीं हुआ दोनों को कि वो अलग है और मैं अलग हूँ. नानांचा आमचा जीवाभावाचा संबंध योगायोग एवढा जुळून आलेला. आम्ही जे चौघे 4 डिपार्टमेंटला होतो. सुभाष शिंदे कंडिशन शॉपला होते, सुनील देशमुख लॅब डिपार्टमेंटला होते, नाना ऑटोमोबाईलला होते आणि मी मशीन शॉपला होतो. ह्या याच्यात नानांची बदली झाल्याबरोबर माझी देखील बदली झाली. मला देखील फोरशॉप ह्या डिपार्टमेंटला फिटर या जॉबवर मेंटेनन्समध्ये तिथे एका ठिकाणी आम्ही पुन्हा कंपनीत काम करू लागलो. त्याच्यानंतर नाना साळुंखे, पोकरकर, शिवाजी पिसाळ, आप्पा जाधव, के यादव, महाडिक साहेब, विनोद सिंग, राजू घोसाळकरांचा पण मोठा वाटा आहे. ते पण आम्हाला सहकार्य करायचे. कारंडे वगैरे हे आमचा सगळा मोठा ग्रुप होता आणि आम्ही सगळे मिळून ह्या ग्रुप आम्ही इकडे मोराजमध्ये आलो. रवी कदम, आणखीन मरागजे, हर्षद सावंत, अजून अरुण डबडे, परत विलास देशमुख असे 5-6 जणांचा आमचा ग्रुप होता तो. मी त्यांच्या घरी सुद्धा जाऊन आले. घरची सुद्धा अगदी घरातल्या सारखीच आहे. ती मामा मामी म्हणूनच मी समजून जात होते. किसन माने झाला हा माझ्या भावासारखा आहे किंवा संपत झाला आता चव्हाण आहे. पण आम्ही अगदी घरातल्या सारखी. मी 8-8, 15-15 दिवस त्यांच्याकडे राहते. त्यांचे नातेवाईक माझ्या ओळखीचे, मी त्यांना ओळखते चांगली. एवढा संपर्क आमचा आहे. आम्ही त्यांना कधी विसरू शकत नाही. एवढी त्यांचा आमचा गौरव होता. शेवटपर्यंत आम्ही विसरू शकत नाही त्यांना. हर द्वार खोल के गगन कहे विजयी स्वभाव आमच्या सगळ्यांचा असायचा. कधी कुठले कार्यक्रम असले असेल तर एकमेका हँडल करायचो. कंपनी में भी काम करने के टाइम में उस समय के जो साथ में काम करने वाले जो लोग वो कभी भी ऐसा नहीं महसूस होने देते थे कि हम सीनियर हैं और ये जूनियर है. सब एक दूसरे को संभाल के एक दूसरे को अपना समझ के साथ में लेके काम करते थे. ऐसा एक हमारा समय निकल गया मस्को का और बहुत ही आनंद में रहा वो समय हमारा. और वो पुरानी यादें आज भी कॉलोनी के साथ जुड़ी हुई है सबकी. नाना आणि माझं खरं म्हणजे आमचं रक्ताचं नातं नाही, पण त्यांनी आमच्या एवढे जवळ आले होते ते का असं बाहेरच्या लोकांना वाटलं पाहिजे का कोणतरी खरोखरच एकदम सख्खे नातेवाईक आहेत किंवा गावाला आहेत किंवा भावबंद आहेत. तुमचं गाव चाफळ, आमचं गाव इकडे, पण तरीसुद्धा एवढे जवळ राहायचे आमच्या का म्हणजे बाहेर कुठेतरी गेलो तर वाटायचं नाही का बुवा हे आमच्यापासून वेगळे म्हणून कुठले. असं एवढं प्रेमाने आम्ही कुठे गेलो तर राहायचो. कुटुंबाबद्दल बोलायचं सांगायचं झालं तर नानी ही आमची सांगायचं म्हणजे ती आमची बहीणच. नानीला काही आम्ही म्हणजे घरगुती याच्यासारखे ती कोणती सुखदुःख असतील तर ते आमच्याशी शेअर केल्याशिवाय राहत नव्हते. एवढी नानी आमच्या म्हणजे चांगली आणि आई आज तागायत देखील ती नानी जशी नानी पहिली होती तशीच नानी आज देखील आहे. हरे 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 राम मरीना गेला वो चेसिंदी धीमा. नाना और हम लोग साथ में रहते थे. हमारे साथ एक संतोष पोखरकर देशमुख थे, सुनील देशमुख. मतलब हम 4-5 का एक ऐसा ग्रुप बना हुआ था कि कहीं भी कुछ हो चलना है तो चलो साथ में ही. और वो ग्रुप आज तक बना हुआ है. विशेष आश्चर्य म्हणजे त्यांचे वडील हे सुद्धा याच कंपनीमध्ये होते, आदरणीय श्री मारुती साळुंखे. नानांचे वडील त्यांना पैलवान बोलायचे. ते रोली मिलमध्ये अतिशय इथं कठीण परिश्रम ज्या शॉपला असतात अशा शॉपमध्ये त्यांनी सुद्धा काम केलेलं आहे. नानांचे वडील म्हणजे मारुती यांची पण माझी ओळख होती. आम्ही लहान असताना त्यांच्याबरोबर खेळलो आणि ते पैलवान होते. त्यांचे वडील बी पैलवान, हे बी इथं 20 वर्ष सेवा केली. नंतर नाना इकडे आला. नानाचे वडील म्हणजे मी मामाच म्हणत होते त्यांना, कारण पूर्वी आमच्या इथेच राहत होते त्यामुळे भाचीच समजून मामा वगैरे असं नातं होतं आमचं. मी फक्त नानांच्या वडिलांना ओळखत होतो जे पैलवान साळुंखे म्हणून संपूर्ण कंपनीमध्ये परिचित होते. या मस्को कंपनीत त्यांनी क्रीडा क्षेत्रात त्यांच्या वडिलांनी नाव गाजवलेलं होतं.
कारण आम्ही लहान असताना मग त्यांच्या कुस्त्या बघायला फार झेनिथ स्वदेशी कंपनी होती तेव्हा आखाडे म्हणजे चालायचे. IIK इंडस्ट्रीमध्ये सगळ्या गेम्स व्हायच्या, त्याच्यामध्ये नानांच्या वडिलांनी नाव कमवलं होतं. साळुंकेची ओळख माझी नंतर झाली, पहिले त्याच्या वडिलांची होती माझी ओळख, म्हणजे त्याचे वडील आणि माझे वडील मित्र. म्हणजे नानांचे वडील हे जेव्हा आमच्या कंपनीचा रस्साखेच व्हायचा रस्साखेच, तेव्हा ते काय करते, तो रस्सा असतो तो रस्सा काय तो गुंडाळायचे शरीराला आणि सगळ्यांच्या शेवटी राहायचे ते, आणि तो रस्सा पुरा गुंडाळून ते समोरच्या पार्टीला खेचून घेऊन जायचे. एवढंपर्यंत मी त्यांना बघितलं. आणि पैलवान होते ते पैलवान, त्यांचे मित्र यशवंत पवार, हनुमंत ओहाळ हे असे तेव्हाचे नावाजलेले पैलवान होते. मारुती आडकर रायगडचे केसरी होते ते इकडे आम्हाला शिकवायला यायचे. त्यांचं अजून वैशिष्ट्य म्हणजे ते पैलवान होते. पण मला ह्या सगळ्यामध्ये वैशिष्ट्य असं वाटतंय की सातारा जिल्ह्यातल्या चाफळ परिसरामधनं ते इथे आले. आणि चाफळ कशासाठी प्रसिद्ध आहे मी आपल्याला सांगायला नको. विष्णु के अवतारी राम जी की निगरी सवारी, राम जी की लीला है जारी, राम जी की निगरी सवारी, राम जी की लीला है जारी. की प्रभू श्रीरामाच्या संबंधामधनं तिथल्या पवित्र सगळ्या वातावरणामधनं ते इथे आले. मस्को वसाहत आमची कॉलनी होती, तिथं आम्ही एकत्र असायचो. आमच्या गप्पा गोष्टी भरपूर चालायच्या. इतने सालों की जो सर्विस लाइफ थी और कॉलोनी में रहना, वहाँ का एक बहुत ही अलग ही माहौल था. वहाँ रहने का बहुत ही आनंद था. कॉलनीत लोक भरपूर होती. पूर्ण बिल्डिंगच्या त्या 10-12 बिल्डिंग, F टाइपच्या आणि G टाइपचे 4 बिल्डिंग. हम लोग G टाइप में रहते थे, तो एक फ्लोर में 10-10 रूम थे. 4 फ्लोर की रूम, ऐसा लगता था एक गाँव पूरा बसा हुआ है उसमें. और सभी लोग एक दूसरे से इतने मिलजुल के रहते थे, कभी किसी को ऐसा एहसास नहीं हो रहा था कि हम कहाँ से कहाँ जॉब के लिए आए हैं. खूप वर्ष अतिशय चांगल्या प्रकारचे उत्कृष्ट कार्यक्रम असे या मस्को परिवारामध्ये झाले आणि होत होते. पण आता गेली 4-5 वर्ष जशी आमची कॉलनी तिथून आम्हाला बाजूला करण्यात आलं, तेव्हापासून थोडासा प्रत्येकाचा संपर्क थोडासा कमी होत आला. तरी देखील आम्ही काही कुटुंब आजही एकत्रितरित्या राहत आहोत आणि असा आमचा प्रवास चाललेला आहे. जेव्हा आम्हाला ही गोष्ट समजली तेव्हा आमचा पुरा मस्को परिवार आम्ही बसलो होतो गार्डनला. तेव्हा आम्हाला फार दुःख झालं. आज आपण एक वेगळे होणार, इथं आपल्याला रूममधनं ते दुसरीकडे स्विफ्ट करता येते, एकत्र ठेवता येत का इकडे तिकडे. नाना ही अशी व्यक्ती आहे, कारण की मी त्यांच्या सहवासात भरपूर वर्ष राहिलेलो आहे. खूप गमती झाल्या आमच्या. पंचमी म्हणा, होळी, गणपती एकत्र साजरे केले आम्ही. खूप मस्ती मजा. जेव्हा कॉलनीत होतो तेव्हा तर हे मोठे सण व्हायचे आमचे. गुढीपाडवा असो किंवा होळी असो किंवा नवरात्र असो किंवा गणपतीचा सण, कुठलाही सण असू द्या, तर ते आम्ही मोठ्या आनंदाने तिथं साजरा करायचा. कधी कुठला कार्यक्रम करायचा तर नाना पहिला पुढे येऊन शिरी बोलायचा, नाही आपल्याला हे कार्यक्रम केलं पाहिजे. ही मला त्यांची गोष्ट फार आवडायची. नाना साळुंके माणूस म्हणून खरं चांगली व्यक्तिमत्व आहे. सर्वांना जी मदत लागेल ती मदत करतात. जेव्हा काय पण होईल तेव्हा ते तिथे उपस्थित राहणार. आणि कुठलाही कार्यक्रम असो, नवरात्र असो, सत्यनारायणची पूजा असो, कॉलनीतले काय खेळ वगैरे असतील ते पहिले आग्रहाने पहिले तिथे ते उपस्थित राहायचे आणि ते अग्रसर राहायचे. नाना गुढीपाडवाचा पण सण तिथे मोठा साजरा व्हायचा. तिथे 3-4 दिवस अगोदर कार्यक्रम व्हायचे. तयारीला आम्ही लागायचो, पताके बनवायचो किंवा शेवटच्या दिवशी ते नाटक असायचा, प्रसाद बनवायचो, वाटायचा. दहीहंडी, उत्स्फूर्तपणे सहभाग घेणं, आपल्या सहकाऱ्यांना मदत करणं आणि एखाद्या कार्यक्रमाची शोभा वाढवणं, याच्यामध्ये त्यांचा हिरारीन भाग असायचा. कंपनीमध्ये दहीहंडी व्हायची, नवरात्रीचा उत्सव व्हायचा आणि गुढीपाडव्याची पूजा व्हायची. त्यावेळेला नाना हिरिरीनं आमच्याबरोबर असायचे. दहीहंडीमध्ये आमच्याबरोबर ते खांद्याला खांदा लावून दहीहंडीला ते असायचे आमच्याबरोबर. दही हंडी का जैसा वहाँ पर कार्यक्रम होता था सार्वजनिक, और हम लोग नीचे खड़े रहते थे और बाकी के लोग हमारे कंधों पे चढ़ के ऊपर दही हंडी फोड़ते थे. ऐसा मिल के हम लोग एक दूसरे का साथ लेके चलते थे. कुठल्याही गोष्टीला ना असं हा म्हणत नव्हता. कुठलाही सण असला की आम्ही एकत्रच साजरा करतो. सगळे आम्ही एकमेकाला विचार घ्यायचा, बाबा आज काय करायचं आपण, तसं मग आम्ही एकत्र साजरा करायचो. म्हणजे दसऱ्याचीच आठवण कंपनीमध्ये, दुसरा काय सण साजरा होत नव्हता. त्यावेळेस नाना आमच्या डिपार्टमेंटला होता, तेव्हा स्वतःहून सगळं म्हणजे मनापासून सगळं करायचं. किंवा कुठे काय करायचं आहे ते सगळं अरेंजमेंट करताना नाना पुढे असायचा नेहमी. काय सगळे लोक यायचे, आपल्या जे त्यांचे इक्विपमेंट्स आहे किंवा त्यांचे जे हत्यार आहेत तर त्यांची पूजा बिजा करायची, अगरबत्ती हे प्रसाद बिसाद सगळं वाटाय.
आणि 11-12 वाजता घरी जायचे. ऐसे ही होली के टाइम में भी हम पूरा सब लोग साथ में मनाते थे. धुलवाडीला मात्र असं कॉलनीमध्ये आम्ही तेव्हा सगळे एकत्र यायचो, पण तेव्हा आमचा हा ग्रुप नसा, तेव्हा कॉलनीला ग्रुप असायचा. साधारण 12:30-1 वाजायचा आम्हाला धुलवड खेळताना. कलर वेगळे सगळ्याच्या प्रत्येकाच्या घरी जाऊन कलर लावून एकदम हे करायचं धुलवडीलाच. एन्जॉय म्हणून धुलवड जोरात असायची आमची. आणि त्यावेळेचं काय एवढं पैशाला महत्त्व नव्हतं. आम्ही येणाऱ्या जाणाऱ्याला आडून आमचे मित्रमंडळ पैसे जमा करायचे आणि तिथंच गार्डनमध्ये जेवण बनवायचो आम्ही. तर आमची एक चांगली युनिटी होती त्यावेळी. कॉलोनी में होली का त्यौहार मनाते थे, तो अभी जैसे हम कोई घर से बाहर नहीं निकलता था, हम एक दूसरे को जाके उसके घर में दरवाजे में से पानी डाल के उसको बाहर निकालते थे और ऐसा बाहर पूरा लाके पूरे होली के साथ में बहुत आनंद के साथ मनाते थे. नवरात्र म्हणाचा की आम्ही सुरुवात केली कॉलनी, तेव्हा खोपोलीतनं लोक यायची बघायला. एवढी मोठी गर्दी, एवढा मोठा ग्राउंड, तो तिथे 100 लोक नाचायची. पहिली चालू होतीच, पण आम्ही जेव्हा कॉलनीमध्ये राहायला गेलो 2003 पासून ते सगळं आम्ही हँडल करायचो. पोकरकर असायचं, मी असायचं, मंगेश दळवी, राजा घोसाळकर वगैरे आम्ही सगळे असायचो. नवरात्री किंबहुना काही आम्ही कामगार होतो, पण आम्हाला नाचता येत नाही, पण जे नाचणारे आहेत त्यांना मदत करणं, कार्यक्रम कशा पद्धतीने उठावदार होईल या सगळ्यामध्ये नानांनी भाग घेतलेला आहे. दांडिया का एक वहाँ पर कॉलोनी में कार्यक्रम होता था, तो सब लोग मिलकर हम दांडिया खेलते थे. मस्को कॉलनीमध्ये असताना नवरात्र उत्सव तेव्हा साजरा होत होता आणि त्यानंतर जी काही चेंजेस झाले त्यानुसार सगळी मस्कोचे कामगार या ठिकाणी मोरादमध्ये राहिले. मोरादमध्ये सुद्धा आल्यानंतर मस्कोचा नवरात्र उत्सव म्हणून इथं साजरा केला जातो. तर त्यावेळी सुद्धा आरतीच्या वेळेला नाना पहिले हजर असतात. म्हणजे त्या अगदी तयारी करून अगदी एकदम टापटीपणे खुर्चीमध्ये बसलेले असतात. सर्वांना बोलत होतो आरतीला श्रावण या आरत्या गणेशा वगैरे सर्वांना. म्हणजे त्यांचं सहकार्य फार मोलाचं आहे. म्हणजे ते त्यांना त्यामध्ये आवड आहे, हे मध्ये 100%. नवरात्रीला वगैरे तर आम्ही सगळे एकत्र असायचो. नवरात्र उत्सव आम्ही कॉलनीमध्ये करायचो सगळे, तर चांगल्या पद्धतीने उत्सव करायचो. नवरात्रीमध्ये पण ते खूप असायची, त्यांची मुलं सगळे आमच्या बरोबरच असायचे. सगळ्यांचंच खूप सहकार्य होतं. नवरात्रीमध्ये ते नाचायचे. पहिल्यांदा ते थोडे लाजायचे, आता इथे की नाही इथे की नाही. मग त्या वहिनीनं त्यांना आम्ही घ्यायचो, नाना चला. मग ते नाना पण यायचे आणि आता ते एवढे मस्त नाचतात ना. नवरात्री आम्ही एकविरीला जायचो, सगळी चालत जायचो. म्हणजे आमचा एक ग्रुप ठरलेला होता, जायचं म्हटलं की आम्ही सगळे जायचो. थिएटरला जायचं असं तरी आम्ही सगळे जायचो. आम्ही मुलांचे कार्यक्रम ठेवायचो, डान्स ठेवायचो, महिलांसाठी संगीत खुर्ची वगैरे असं ठेवायचो आणि खूप मोठ्या प्रमाणे तो नवरात्रीचा कार्यक्रम व्हायचा. खोपोलीतून लोक बघायला यायची, खेळायला यायची आणि 2-2 राऊंड व्हायची आणि आमची सगळी मुलं असायची, खेळायची पण आणि लक्ष पण ठेवायची आणि सर्वांना सुरक्षित खेळू द्यायची. कॉलनीची गणपतीच्या मस्को कंपनीची गणपती मोठी ही व्हायची, कारण ते 5 दिवस आपला कार्यक्रम चालायचे. तिथं नाटकं, ऑर्केस्ट्रा, पिक्चर हे 5 दिवस एक कार्यक्रम चालू राहायचे. आम्ही आता बोललो मस्को कॉलनीमध्ये गुढीपाडवा असो, आनंद बाजार असो, हे नाना हा आमचा ग्रुप, रमेश सोलंकी, मंगेश दळवी, नितीन मोरे, पोकरकर, मी, नाना हे एकजुटीने करायचो. आणि एवढे मोठे कार्यक्रम केल्यावर मग नानाने एक संकल्प दिला, आता आपण इकडे काय करायचं. तर नानाला बोललो, जे आपण मस्को कॉलनीमध्ये केलं तेच आपण इथं करायचं. मग आम्ही इथं नवरात्र स्थापन केली, गुढीपाडव्याची पूजा स्थापन केली. ह्याच्यामध्ये नाना सोलंकी यांचा सिंहाचा वाटा आहे. 2019मध्ये जेव्हा आम्ही इकडे मोरादला आलो तेव्हापासून ती जोडी खूप आनंदाने नाचते, अगदी खूप छानपणे मजा करते. नवरात्रीमध्ये आरती बिरती सगळं असेल, त्यामुळे ते हिरिरीने सहभाग घेतात. कुठलाही कार्यक्रम असो, कुणाचं रिटायरमेंट असो, काय असो, सगळे आमच्याबरोबर असतात. नवरात्र आल्यानंतर पहिले आम्ही एक 10-12 दिवस असताना नाना आमची बोलचाल व्हायची, बाबा रमेश काय आपलं कसं काय एवढे नवरात्र आले, कसं वर्गणी काढायची, काय करायचं, म्हणजे प्रोग्राम कसा मॅनेज करायचा हे डिस्कस व्हायचं आमच्याबरोबर. त्यांना असं डान्स, नवरात्रमध्ये डान्स असा तो काय परफेक्ट करता येत नाही आहे, पण ते पाय वगैरे हलवायचे, हात वगैरे, म्हणजे आम्हाला पण येत नाही एवढं, पण थोडंफार आम्ही हलवत, आम्हाला बघून ते व्यवस्थित करायचे आणि त्यांना स्वतःहून घुसायचे. जरी त्यांना डान्स येत नसेल तरी ते स्वतःहून त्या डान्समध्ये घुसायचे. तर नानांची मिसेस आणि माझी मिसेस या दोघे मैत्रिणी, त्यामुळे ते त्यांचं बॉन्डिंग झाल्यामुळे ते अजूनच जास्त जवळ आले. नाना माझे मित्र होतेच, पण ह्या दोघे मैत्रिणी असल्यामुळे यांचं कुठं बाहेर हळदी कुंकू असणं, मस्कोमध्ये असताना तिथे महिला मंडळाचा कार्यक्रम असायचा, तेव्हा ते सगळं एकमेकींशी बरोबरच असायचे. म्हणजे ते एक बॉन्डिंग होतं एक कुटुंबाचं असं. महाराष्ट्राचा राज्य देव
आमचे आदरणीय श्री नाना साळुंखे हे गेले जवळजवळ 1985 पासून महिंद्र कंपनीमध्ये, तत्कालीन महिंद्र कंपनी आणि आत्ताची सानिओ कंपनी इथे नेमणूक झाली आणि सर्व्हिस करताय. ही वाट जरी बळणाची बळ येऊ दे हिमतीला, झुंजार होनी ललकार आसमानाला. महिंद्रा युजीन प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आपली, आता नाव बदललेलं आहे. तर त्यावेळेला मी 1983 मध्ये जॉईन झालो. 1987 साली मी या मस्को कंपनीमध्ये ॲप्रेंटिस म्हणून कामावरती हजर झालो. 1 वर्ष ॲप्रेंटिस झाल्यानंतर 25 जानेवारी 1988 साली माझ्या नोकरीला खरी सुरुवात झाली आणि या मस्को परिवारामध्ये मी समाविष्ट झालो. बघता बघता जवळजवळ 37 वर्षाचा कालखंड आता माझा इथे चाललेला आहे आणि पुढील 2 वर्षात मी रिटायरमेंटला आलेलो आहे. 2 जून 1980 जॉइनिंग आणि डिपार्टमेंट आमचा SMS स्टील मेल्टिंग शॉप. 1984 में मस्को में जॉब पे लगा था और उसके बाद से 2022 तक मस्को में सर्विस करी. मी मस्कोमध्ये 1980ला जॉईन झालेलो आहे. तेव्हापासून क्वालिटी डिपार्टमेंटमध्ये काम करत होतो. क्वालिटीमध्ये काम करत असताना मी फोरशॉपमध्ये माझी ड्युटी असायची. मी ऑक्टोबर 1985 मध्ये महिंद्रा युजीन स्टील कंपनीमध्ये ट्रेनी म्हणून जॉईन झाल्यानंतर की माझी इथं खोपोलीमध्ये राहायची व्यवस्था नव्हती. नानांचे वडील हे F3011ला राहत होते आणि तिथे ते बॅचलर राहत होते आणि त्यांच्या घरी त्यांची राहायची सोय झाल्यामुळं आम्हाला एक प्रकारे ते चांगलं सहकार्य केलं आणि या जायचं कामाचं जे काही ठिकाण होतं, प्रवासाचा त्रास कमी झाला. हे एक आम्हाला म्हणजे नानांच्या वडिलांकडनं खूप चांगला सपोर्ट मिळाला. 1983 साली मस्को कंपनीमध्ये अप्रेंटिसशिपसाठी लागलेलो. माझे अप्रेंटिस 1984 साली संपलं. त्यावेळेस मला प्रमोशन मिळालं. नाना थोडे लेट कामाला लागले, नाही तर नाना आणि मी एकाच दिवशी कामाला लागलो असतो. आम्ही तसे बघायला गेलो तर दोघं भावच आहेत. तो माझा मोठा भाऊ आहे. माझे वडील 1972 पासून मस्कोला लागले, तर 10वी पर्यंत मी JCMMला शिकलो आणि 1988 पासूनच मी मस्कोला लागलो. 3-4 वर्ष मी कॉन्ट्रॅक्टमध्ये काढली आणि 1991ला कंपनीच्या पेरोलवर परमनंट झालो. कालांतर मला वाटतं 89 साली नाना परमनंट झाले. त्यानंतर नाना आणि मी एकाच डिपार्टमेंटला कामाला लागलो. आमचं मेकॅनिकल मेंटेनन्स डिपार्टमेंट ते ऑल ओव्हर कंपनीमध्ये सगळ्या डिपार्टमेंटला कामाला जावं लागायचं. की नाना साळुंखे फोरशॉपला काम करतात त्यावेळेला. तर अशा कंडिशनमध्ये नानांचा माझा परिचय मस्को कंपनीमध्ये असणार होऊन झाला. 60 ते 65 वर्ष माझे वडील इथे मस्को कंपनीत होते कामाला आणि त्यानंतर आम्ही सगळे भावंड मस्कोमध्येच वाढलो आणि मस्को कंपनीतच कामाला लागलो. पहिलं मेकॅनिकल डिपार्टमेंटला टाकलं होतं. तिथं फोर्कलिफ्ट, ट्रॅक्टर, मॅरेल असे चालू होत होते. नंतर त्यांना फोर्जिंग शॉप डिपार्टमेंटमध्ये शिफ्ट केलं. तर तिथं फोर्सिंग मशीनवरती ते ऑपरेट करतात. कॅबिनला कंट्रोल रूमला जाऊन शनी कामं करतात. जो 3 शिफ्ट में हम लोग की ड्यूटी थी, तो तीनों शिफ्ट में कभी भी काम के बारे में तो उनकी कोई कंप्लेंट नहीं थी किसी भी ऑफिसर्स की या किसी की भी. ट्रैक्टर के ऊपर रहने के वजह से मेल्टिंग में ड्यूटी लगती थी उनकी. तो बोले नाना है ना, संभाल लेगा उधर, कुछ नहीं होगा प्रॉब्लेम. नाना, ज्यांना आम्ही नाना बोलतो आवडीने, ते नाना साळुंखे हे आमच्याबरोबर कंपनीमध्ये बरोबरीने काम करत असत. मी महिंद्रा कंपनीमध्ये 1981 मध्ये कामाला लागलो. 1 वर्ष माझी ट्रेनिंग झाली. त्यानंतर 82 मध्ये मी परमनंट झालो. 82 मध्ये परमनंट झालं. मी ॲक्च्युली क्वालिटी कंट्रोल होतो लॅबोरेटरी डिपार्टमेंटमध्ये आणि आमचं काम चालायचं फोरशॉपमध्ये. फोरशॉप कंडिशन, रोलिंग मिल, ब्ल्यूइंग मिल अशा ठिकाणी आमची टेस्टिंगची कामं चालायची. दुसरं की नाना आणि मी सर्वसाधारण एकाच वेळी कंपनीमध्ये कन्फर्मेशन झालेलं आहे. ते मेकॅनिकल मेंटेनन्समध्ये होते, मी इलेक्ट्रिकल मेंटेनन्समध्ये होतो. त्यांचं सेक्शन आणि माझा सेक्शन म्हणजे एकाच बिल्डिंगमध्ये होता. त्यांनी एवढी मोठी सेवा या मस्को कंपनीत केलेली आहे. माझ्याबरोबर तर लहानाचे मोठे झालेत. आम्ही एका डिपार्टमेंटमध्ये कामाला होतो पहिले. कंपनीचं काम त्यांचं चांगलं आहे म्हणून एवढी वर्ष काढली त्यांनी कंपनीत. तर नानांना ड्रायव्हर कंपनीत रुजू झाले होते आणि मी मशीन अटेंडन्स म्हणून माझा जॉब होता. मशीन शॉप आणि नाना ड्रायव्हर असल्यामुळे ते ऑटोमोबाईल शॉपला हे होते. त्यामुळे आमचे दोघांचे शॉप शेजारी होते. ते एवढा निष्ठावंत माणूस कामामध्ये, बाकी सर्व काय असेल तर पहिलं काम त्याचं महत्त्वाचं. काम करत असताना त्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा आपलं त्यांनी योगदान दिलं आहे. तसंच युनियन क्षेत्रामध्ये सुद्धा आमच्यासोबत जवळजवळ 18 ते 20 वर्ष त्याने आता युनियनसोबत आमच्या काम केलेलं आहे. आम्हाला मोलाचं सहकार्य देखील केलेलं आहे. नाना साळुंखे कामाच्या बाबतीत एकदम शिष्ट आहेत. काम बोलल्यानंतर ते कामामध्ये कधी गैरचूक नाही त्यांची. त्यांनी डिपार्टमेंटमध्ये नाव कमवलेलं आहे. नाना साळुंखेंचा आमचा संबंध आला 1988 मध्ये, जेव्हा ते फोरशॉपला फोर्जिंगवरती आले ते.
आणि ती खूप चांगला माणूस. म्हणजे जेव्हा आम्ही नाश्ता करायला जायचो आमच्याबरोबर असायचं, असत किंवा कुठलं काम आडलं काय आलं त्यांचं आणि आमचं काम संबंधित होतं. ते जे मटेरियल बनवायचे ते आम्ही टेस्टिंग करायचो. म्हणजे काय प्रॉब्लेम असेल ते वगैरे त्यांना आम्ही सांगितलं की त्याप्रमाणे ते बदल करायचे आणि कोऑपरेटिव्ह होते सगळं त्या यामध्ये. आणि त्यांचे साहेब लोक पण कामाच्याबद्दल चांगलेच बोलतात. कधी त्यांनी निष्काळजीपणा कामात केलेला नाही आणि असं कधीच कामामध्ये टाळाटाळ त्यांनी केलेली नाही. कारण की ती एक आपली रोजीरोटी आहे. त्याचं म्हणणं आम्हाला नेहमी असायचं, तुम्ही सर्व काही करा पण जेव्हा आपण कामावर जातो ती आपल्या फॅमिलीसाठी आणि आपल्यासाठी एक महत्त्वाची घटक आहे. एवढ्या वर्षात 40 वर्षात त्यांनी एवढी सुंदर तिने काम केलं. कुठल्याही गोष्टीचं त्यांना कंपनीमध्ये कुठला रिपोर्ट नाही, कारण एक चांगली वर्तणूक म्हणून नानाचं नाव घेतलं जातं त्यांच्या डिपार्टमेंटला. आणि नाना साळुंके हे आता 1200 टन आमच्याकडे हायड्रोलिक प्रेस आहेत. तर प्रेसवरती एक कुशल कामगार म्हणून काम करत आहेत. तर ते होते मॅनोमीटर ऑपरेटर आणि त्यांचं एक स्किल्ड होतं कामाचं. म्हणजे नाना जर मॅनोमीटरवर ते राहिले बसले तर मटेरियल एकदम व्यवस्थितच होणार. एकदम कामाचा चांगला अनुभव होता आणि त्यांची कामामध्ये उणीव असायची. जर नाना नसले तर काही ते फोर्जिंगला पण घेत नव्हते. नानांचं काम हे स्किलचं काम आहे. प्रेस मशीनवरती ते काम करतात. तिथं परफेक्शन लागतं, कारण तिथं साईजवरती जो माल काढायचा असतो त्यात MM-च्या साईजचं सुद्धा हे म्हणजे कौशल्याचा जॉब आहे तो, रिस्क पण आहे तो. आणि तशा परिस्थितीत त्यांनी ते काम बघतायत आणि करत आलेले आहेत. आणि एक कुशल कामगार म्हणून त्यांचं नाव आहे. आता कामामध्ये ना नादच करू शकत नाही कोण नानाचा. असं भारी कामाच्या बाबतीत एक नंबर काम होतं. म्हणजे आजपर्यंत त्यांना कोणी बोटं दाखवू शकला मग नाना तुझं इथं चुकतंय म्हणून. पहिल्यापासून आमच्या डिपार्टमेंटला बऱ्याच वर्ष होते ना ट्रॅक्टरवरती. कामाच्या बाबतीत कायम क्लिअर, म्हणजे कधी त्याचं कामाच्या चुकराही नाही ते. बाद में वो फोर्साप में उनके मैनिपुलेटर के ऊपर ड्यूटी लग गई तो वहाँ पे भी नाना का सबके साथ में बहुत अच्छा रहा। दूसरे डिपार्टमेंट में जाने के बाद भी कभी भी हम लोगों के साथ संपर्क ऐसा नहीं रहा कि हम दूर दूर हो गए। हमेशा मिलना जुलना बना रहता था और डिपार्टमेंट में काम हमेशा उन्होंने जवाबदारी के साथ किया। नाना साळुंकेंचं काम हे ड्रायव्हर ज्यावेळेस म्हणून हे होते ते ट्रॅक्टरवर काम करायचे, फोर्क क्लिपवर काम करायचे, अजून मोठी फोर्क क्लिप असायची त्याच्यावर ते काम करायचे. तर ते एवढे कामाबद्दल सिन्सिअर असायचे. काम टाकून ते इतरत्र कुठे असे म्हणजे जात नव्हते काय नाही. तिन्ही शिफ्टमध्ये फर्स्ट सेकंड नाईट कधी स्वतःचं काम सोडून त्या काम अवहेरून बसलेत असं कधीही नाही. त्यांना कोणी सांगितलं हे काम चला हे काम करायचं नाना तत्पर हजर चला. नानांच्या बरोबर ती भरपूर वर्ष काढली, कारण माझी 21 वर्षी सर्व्हिस झाली. तेवढे वर्ष त्यांच्याबरोबर मी होतो. आता 2022ला मी रिटायर झालो. त्यांच्या वडिलांनी जी काही त्यांना परंपरा दिली, वडिलांच्या परंपरेमधनं ते राहिले, अतिशय चांगली सेवा केली. कुठल्याही प्रकारची त्यांच्यावरती कुठला डाग लावला नाही. त्यांच्यापासून मी लहानपणापासून त्यांच्या सहवासात होतो. तात्या चव्हाण, किसन माने, नाना आणि निकम यांच्या आणि त्यांच्याकडनं मला बरंच काही चांगलं शिकायला भेटलं. आणि एकदम खरं सांगायचं तर त्यांनी मला चांगल्या संस्कार दिले. ही फार मोठी गोष्ट माझ्यासाठी एक अभिमानाची आहे. नानाने आत्तापर्यंत इमान इतबारे नोकरी केली. आमच्याबरोबर ते युनियनमध्ये होते. सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. कामाच्या बाबतीमध्ये आमचा प्रत्येक कामगार खूप इमानदार होता. असं ज्याचं काम असेल ज्या वेळेला त्यांना कामाला बोलवलं असेल बाबा तुमचं काम आहे ते काम झाल्याशिवाय तो म्हणून त्या जागेवरून बाजूला कधी जायचं नाही. आणि नाना ते कामाच्या बाबतीमध्ये ॲक्युरेट होते. जवळजवळ 20 वर्षामध्ये जो आमचा युनियनचा मध्यंतरी जो कालखंड होता तो अतिशय खडतर होता. त्याच्यामध्ये काही चांगल्या वाईट गोष्टी घडल्या, पण प्रत्येक गोष्टीत त्यांनी सहभाग घेऊन चांगलंच मार्गदर्शन केलं आहे. एवढं काय आपल्याला सकारात्मक ज्या गोष्टी करता येतील तो दृष्टिकोन नानांचा होता. म्हणजे ते काम करताना देखील त्यांच्यात एवढ्या आनंदाने ते काम करायचे. नर्वस होऊन ते माझं काम नाही हे नाही असं कधी त्यांच्या तोंडून आज तागायत तसं हे आलेलं आहे. नंतर नानांचा जॉब थोडा चेंज झालेला. त्यांना फोर्कशॉप या डिपार्टमेंटला प्रोडक्शनच्या याच्या फोर्जिंग मशीनवर त्यांना ऑपरेटर म्हणून पाठवलं. ते जसे राजकारणात भाग घ्यायचे त्याचे समाजकारणात व कंपनीत पण मी लिडरशिप करत असताना मला प्रत्येक वेळी त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून मला सहकार्य केलेलं आहे. कामगारांची काय समस्या आहे आणि साहेब काय म्हणतोय याच्यातला मध्यमार्ग आम्ही त्या ठिकाणी जाऊन काढत होतो. आणि तिथे जो प्रॉब्लेम निर्माण होत होता तो आम्ही ते सॉल्व करायचो. यासाठी नाना आमच्या खांद्याला खांदा लावून तिथे हिरहिरीने भाग घेऊन उभे राहायचे. एवढे प्रामाणिक नाना काम करतात. आपल्या कामावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं आणि ते काम त्यांनी इमाने इतबारे आज तागायत ते पार पाडत आहे. तर आम्ही दोघं जर म्हणजे स्वयंपाक शिकत होतो आणि आम्हाला एक दिवस संकष्टी दिवशी मोदक करायची. तर नानांनाही मोदक कसं करतात माहीत नव्हतं आणि मलाही माहीत नव्हतं. आणि ते आम्ही मोदक तांदळाच्या पिठात करण्याऐवजी गव्हाच्या पिठात केले आणि त्याला उकड दिली. तर ती एक मजा वेगळीच होती. आणि जे काय जो पदार्थ बनला तो आम्ही खूप आनंदानं खाल्ला, एकमेकांनी नाव न ठेवता. हे अशा काही आठवणी आहेत. आम्ही कंपनीमध्ये काम करण्याऐवजी एकत्र एका घरामध्ये राहिलोय त्याची आम्हाला जास्त आठवण आहे. आम्ही मग कुठे असं ते त्यातून रिलॅक्स झालो
आम्ही कपडे एकसारखे कपडे घ्यायचो. नानांचे आणि माझे, आमच्या चौघांचे कपडे जवळ सारखे असायचे. आम्हाला ज्यावेळेस आम्ही एकाच वेळेस सपोज ते कपडे घालून जर बाहेर पडलो तर आम्हाला ते लोक एक वेगळ्या याने विचाराने आमच्याकडे व्यक्त व्हायचे. मजा पण आमचे करायचे. त्या कहीं भी आना जाना होता था दोस्तों के साथ में, तो हम लोग का ग्रुप रहता था, हम लोग साथ में ही जाते आते थे. पुरानी यादें आज हम याद करते हैं तो हमको वो दिन याद आते हैं कि कैसा समय था हमारा वो. और आज भी मिलते हैं तो जैसे सगे भाई जैसे मिलते हैं ऐसे हम लोग आज भी रहते हैं. वैष्णोदेवीला गेलो होतो आम्ही. ते पण असं योगाला का आमच्या जोडीला एक फोटोशॉपला फिटर होता पप्पू सारकार म्हणून. त्याचा जोडीदार पोखरकर असल्यामुळे त्यांनी सांगितलं होतं बाबा चला येते काय वैष्णोदेवीला. आम्ही गेलो होतो वैष्णोदेवीला. नानाने हे केलं की कोकणामध्ये राजू तुझी सासरवाडी आहे तर आपल्याला तिकडे ऑटोपॉलला जाता नाही. बोलो येईल ना नाना. कोकणामध्ये पावसाळी हिरवळ झाडी धबधबे असतात. आमची वडाची वाडी सासरवाडी तिकडं जाऊ. आम्ही वॉटरफॉलला 3 वर्ष तिकडं नानाच्या संकल्पनेतनं गेलो आणि हे सगळं श्रेय मी नानाला देतो. अमृतसर बघितलं, वाघा बॉर्डर बघितले. वैष्णोदेवी गेल्यानंतर 8 दिवसाचा प्रोग्राम आणि तिथनं वैष्णोदेवीला गेलो तर फुल चालतच आम्ही टोटल. घोड्यावर बिड्यावर काय नाही. एवढा दमलो का विचार नको जाताना येताना पण. आणि चांगला 8 दिवस पिकनिक आमची झाली तिथे. गंमत जम्मत म्हणजे असे आम्ही वॉटरफॉलला वगैरे गेलेलो आहे. त्याच्यामध्ये काय आम्ही 2-3 वेळा पडलो. तर पडल्यामुळे त्या नानाने आम्हाला हात धरल्यामध्ये ते पण आमच्या बरोबर पाण्यात पडले. गुढीपाडव्याची वगैरे पूजा असायची तेव्हा मॅचेस असायची. कबड्डीच्या मॅचेस असायच्या, रस्सीखेच असायचे. तेव्हा नावात रस्सीखेचमध्ये आमच्या बरोबर असायचे, आमच्या टीममध्ये असायचे. आम्ही बरेच वेळा जिंकलोय पण. आणि कबड्डीच्या मॅचेस असायचे. एकमेकांबरोबर आम्ही एन्जॉय करायचो खेळणं वगैरे असं.